इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। भुसावळ शहरातील स्वर्गीय नारायण पाटील म्युनिसिपल कॉम्प्लेक्स मधील गाळे धारकांनी नगरपालिकेवर दिली धडक। गेल्या 25 वर्षापासून कॉम्प्लेक्स समोर गटारी नसल्याने पाणी थेट दुकानात शिरून गाळेधारकाचे होते मोठे नुकसान। देखते रहिए न्यूज मास्टर। नगरपालिकेचे जितकीही दुकाने आहेत त्यामध्ये शौचालय नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहे आणि शिवाजी कॉम्प्लेक्स आहे जे पडकी झालेला आहे, त्याची लाईटिंग वगैरे नादुरुस्त झालेली। काय बोलणार याबद्दल? आता सध्या इथं स्वर्गीय नारायण पाटील म्युनिसिपल कॉम्प्लेक्स जुना सातारामधील सर्व दुकान गाळेधारक आलेले आहेत, त्यांचं निवेदन घेऊन आता सध्या जे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे त्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या लगत दोन्ही बाजूला नाली बनवून मिळावी किंवा गटर बनवून मिळावे अशा स्वरूपाचं निवेदन आहे, आत्ताच तिने दिलेलं आहे। दुसरं, नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये या काय असुविधा असतील त्यामध्ये शौचालय किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा स्वच्छता असेल किंवा आणखी त्या संदर्भात जरुरी कारवाई केली जाईल। सर, नगरपालिकाचं आपले जे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं वसुली तो प्रमाणे बरोबर करते, परंतु त्यांना मूलभूत सुविधा भेटत नाही आहे ना। आता आपल्या माहितीनुसार सगळे गाळेधारकांच्याकडून काही टॅक्स वसूल होत नाही, टॅक्सची रिकव्हरी सर्वपणे 80% आहे। तरी देखील मी गाळेधारकांनाही विनंती करतो की आपणही नगरपालिकेचा टॅक्स देऊन नगरपालिकेत सहकार्य करावं आणि त्याच निधीमधून आपण ज्या सेवा सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे हे संपूर्ण काम थांबलेलं आहे का सर? कोणतं? हे जे लाईटिंग किंवा असं काही नाही त्याचा काय संबंध नाही। गाळेधारकांचे थांबलेले आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी असं आव्हान करतो। ह्यांचा क्लेम कसा होता 100% वसुली होती, त्याच्यावर मी भाष्य केलं। आमचा दैनंदिन असा झाला आहे प्रॉब्लेम की आमचं कॉम्प्लेक्स जे ते 25 वर्षापासून बनलेलं आहे, पण तेव्हापासून आम्हाला तिथे गटर बनवून मिळालेलं नाही आहे। त्यामुळे जेव्हाही जोरदार पाऊस होतो तो पाऊस सर्वांच्या दुकानांमध्ये घुसतो व आमच्या सर्व बस काही आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे आता सध्या गटरीचं याचं काम चालू झालं कॉन्क्रीट रोडचं, त्या कॉन्क्रीट रोडच्या कामामध्ये गटरीचं सुद्धा दोन्ही बाजूने काम व्हावं यासाठी आम्ही इथे मुख्याधिकाऱ्यांनी द्यायला आलेलो आहे। बाकी आमची इच्छा ते की आमच्याकडे बहुत गटर बनल्या पाहिजे। पूरा कचरा दुकानों में जाता, फिर रात में जो साफ सफाई साहेब म्हणे मी आलो ना 2 मिनिटं ठीक आहे, इकडे उभं राहा। अरे ये लाव ना दोघं साईडनं गटारी नाही, म्हणजे आपण इतका मोठा 3-4 कोटी तिथे रोडासाठी खर्च करू पण पाण्याचा निचरा होण्याला जागा नसल्यामुळे तिथे पुन्हा तो रोड खराब होणार आहे। आणि हे दुकानदार गेल्या 25 वर्षापासून तिथे आपली नगरपालिकेची टॅक्स जरूर बनवायला